हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर कावेरी. आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषयावरती आणि गंभीर विषयावरती चर्चा घेऊन आली आहे. ते म्हणजे काय? ग्राईप वॉटर. सगळ्यांच्याच ओळखीचा शब्द आहे, खास करून नवीन आईंसाठी. खरं तर ग्राईप वॉटर हा फार कॉमन असं औषध आहे जे घरोघरी वापरलं जातं. म्हणजे आपल्या आजीने आपल्या मम्मीला, मम्मीने आपल्याला आणि अजूनही आपल्या पिढीची ज्या नवीन मम्मीज आहेत ते त्यांच्या बाळांना देत आहेत. पण खरंच ग्राईप वॉटर 100% सेफ आहे का? 90च्या दशकातली जी मुलं असतील त्यांना अजूनही आठवत असेल, टी व्हीवरती एक ॲडव्हर्टाईज यायची. लहान बाळ रडताना दिसायचं, मग त्याची मम्मी म्हणायची, बाळ रडत होतं, काय झालं? तर त्याला ग्राईप वॉटर दे. हे त्या ॲडचं ब्रीद लाईन असं होतं. तर त्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ग्राईप वॉटर मी माझ्या बाळाला दिलं, मग ते बाळ मोठं होऊन त्याची आई झाली, मग तिने तिच्या बाळाला दिलं, असं पिढ्यानपिढ्या चालत आले, असं त्यातून संदेश दिला जात होता. पण खरंच ते इतकं सेफ होतं का? ग्राईप वॉटरच्या जाहिरातीमध्ये असलेली लहान बाळं एकदम दिसायला गुबगुबीत, सुंदर, लालेलाल एकदम छान दिसतात, नाही का? ती सगळी ग्राईप वॉटरमुळे दिसतात का? सगळ्यात महत्त्वाचं, ग्राईप वॉटर हे 100% अनसेफ आहे, परंतु ते सायंटिफिकली अजूनही त्यांनी सिद्ध केलेलं नाही आहे. परंतु ग्राईप वॉटरमधले असलेले जे घटक आहेत ते तुमच्या लहान बाळाला 100% हानिकारक असल्यामुळे ग्राईप वॉटर बाळांना देऊ नये. मी माझ्या बाळाला ग्राईप वॉटर अजूनही दिलेलं नाही आणि कुणालाही रिकमेंडही करत नाही. खरं तर ग्राईप वॉटरचा शोध वुडवर्ड्स या कंपनीने अमेरिकेमध्ये लावलेला होता, परंतु त्याची प्रसिद्धी इतकी झाली की जगभरामध्ये ते खूप प्रसिद्ध झालं. परंतु 1992 नंतर त्याच्यावर बॅन येऊन सुद्धा भारतामध्ये वेगवेगळ्या ब्रँडने त्याचा खप पाहता त्याचं प्रोडक्शन चालू केलं. आजही भारतामध्ये ग्राईप वॉटर हे मिळतं, परंतु त्याचे ब्रँड्स वेगवेगळे आहेत आणि आजही नवीन मम्मीज ग्राईप वॉटर देतात. तर त्या सगळ्या मम्मीजला माझी विनंती आहे, प्लीज तुमच्या लहान बाळाला ग्राईप वॉटर देऊ नका. त्या ग्राईप वॉटरमध्ये 3.5% अल्कोहोल असतं. हे अल्कोहोल बाळाच्या शरीरासाठी खूप जास्त घातक असतं. एखादा प्रौढ ज्या वेळेला अल्कोहोल प्यायला बसतो, त्याच्या अल्कोहोलमध्ये असलेली अल्कोहोलची मात्रा ही 3.5% किंबहुना त्यापेक्षा जास्त असते. परंतु 3.5% ही सुद्धा खूप जास्त हायर मात्रा आहे. तुम्ही तुमच्या बाळाला जर अल्कोहोलयुक्त औषध देत असाल तर त्याच्या ब्रेनवरती, त्याच्या प्रत्येक अवयवावरती इतके डेंजरस परिणाम होणार आहेत, ते तुम्हाला ते बाळ मोठं झाल्यावर जाणवू लागतील. तसेच ग्राईप वॉटरमध्ये ॲडेड शुगर, बडीशेपयुक्त तेल आणि सोडियम बायकार्बोनेट अजूनही काही आयुर्वेदिक असं त्यांनी ॲड केलेत इन्ग्रेडियंट जस्ट दाखवण्यासाठी, परंतु हे सर्व इन्ग्रेडियंट तुमच्या लहान बाळासाठी खूप जास्त घातक आहेत. ग्राईप वॉटर पिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल, माझ्या बाळाला रिलीफ मिळतोय, ते छान झोपतंय, त्याने माझ्या बाळाला बाळसं येतंय, तर हा समज तुमचा चुकीचा आहे. आता तुम्ही म्हणत असाल, माझ्या बाळाचं पोट दुखलं किंवा त्याला अपचन झालं, गॅस झाला, पोट फुगलं की मी ग्राईप वॉटर देते, त्याने माझ्या बाळाला बरं वाटतं, हवा सरकू लागते, त्याने काही त्रास होत नाही आणि माझं बाळ व्यवस्थित आहे, तर मी ग्राईप वॉटर का नको देऊ? परंतु ह्या सगळ्याचा आणि ग्राईप वॉटरचा काहीही संबंध नाही आहे. हा जस्ट एक कोइन्सिडन्स आहे. तर तुम्ही यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अजून औषधं आहेत, ते तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रोल ऑन मिळतात. ते असे, हा मदर केअर ब्रँडचा एक रोल ऑन मी माझ्या बाळासाठी यूज करते. सध्या तरी त्याची गरज करत नाही, कारण तो मोठा झाला आहे. परंतु आधी ज्या वेळेला तो लहान होता तेव्हा त्याला गॅसेसचा प्रॉब्लेम जसा सगळ्या बाळांना होतो तसाच होत होता. त्यावेळेला मी त्याचा मदर केअर ब्रँडचा हा रोल ऑन आणला आणि त्याला ट्राय केला. तर हा रोल ऑन जो आहे याच्यामध्ये हिंगाचं पाणी आणि बडीशेपचं पाणी आहे. हा रोल ऑन अशा पद्धतीने येतो. हा फक्त तुमच्या बाळाच्या पोटावरती 5 वेळा राऊंड क्लॉक म्हणजे गोल एकाच दिशेने किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या, असा 5 वेळा करा आणि सोडून द्या. काही वेळातच तुमच्या बाळाला रिलीफ जाणवेल. रोल ऑननेही रिलीफ नसेल वाटत तर त्यासाठी बाजारामध्ये औषधं उपलब्ध आहेत, प्रीबायोटिक म्हणतात त्यांना. हे एक हिमालयाचं बोनिनसन म्हणून आयुर्वेदिक प्रीबायोटिक आहे, ते मी माझ्या बाळाला देते. कधीतरी त्याची सध्या गरज पडते, पण लहानपणी त्याला गरज पडत होती, त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे मी वापरलेलं आहे आणि हे तुम्हीही वापरलं तर तुमच्याही बाळामध्ये तुम्हाला फरक नक्की जाणवेल, ही माझी गॅरंटी आहे, कारण मी माझ्या बाळामध्ये फरक पाहिलेला आहे, म्हणून तुम्हाला सजेस्ट करते. अजून एक ॲलोपॅथिक औषध मिळतं कोलायझा म्हणून, ते सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, पण त्याचं मी तुम्हाला इथे लेबलिंग देते, ते तुम्ही पाहून घ्या. ते सुद्धा लहान बाळांच्या अपचन, गॅससाठी खूप जास्त उपयोगी ठरतं.
मेन म्हणजे हे सगळं होण्याआधी किंवा औषध उपचार करण्याआधी आपण नॅचरल पद्धतीने गॅस बाळाचा काढू शकतो. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेला तुम्ही बाळाला ब्रेस्ट फीड करताय, बॉटल फीड करताय किंवा काहीही खाऊ वगैरे घालतायत, 3 ते 4 महिन्यापर्यंत तुमच्या बाळाचा ढेकर काढणे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बाळाला एका साईडला घेणे, बाळाचं पोट आपल्या खांद्यावर आलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याने त्याच्या पोटावर दाब येऊन तोंडावाटे त्याची हवा वरती सरकली जाते आणि एक्स्ट्रा जो गॅसेस आहे तो तोंडावाटे निघून जातो. दुसरं म्हणजे सायकलिंग. बाळाचे पाय अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन हळू सायकलिंग करायची आणि याने त्याच्या पोटातली हवा गुरुद्वाराद्वारे बाहेर सरकते आणि त्याचा गॅस पास होतो. आणि तिसरी म्हणजे बाळाची ज्यावेळेला तुम्ही मसाज करता त्यावेळेला बाळाच्या पोटाची व्यवस्थित मसाज करा. क्लॉकवाईज 5 वेळा, अँटी क्लॉकवाईज 5 वेळा आणि खालच्या साईडने 5 वेळा. हे तुमच्या मसाजमध्ये इन्क्लूड करून तुम्ही फरक पाहू शकता. बाळाच्या मसाजचा आणि डायजेशनचा खूप जास्त संबंध आहे. त्याच्यामुळे बाळाच्या पोटाची मसाज खूप जास्त चांगल्या पद्धतीने करा. तुम्हाला चांगला इफेक्ट पाहायला मिळेल ही माझी गॅरंटी आहे. हे सगळं केल्यावर तुम्हाला ग्राईप वॉटरसारख्या फेक अशा मेडिसिनची गरज पडणार नाही. त्यामुळे तुमच्या बाळाला कुणी अजूनही आसपास ग्राईप वॉटर देत असेल त्यांच्या बाळांना, तर कृपया त्यांना सांगा त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं, सोडियम बायकार्बोनेट असतं, ॲडेड शुगर असते. अशा काही घटकांचा बाळांच्या ब्रेनवरती, डोळ्यावरती आणि अजून अवयवावरती इतका परिणाम होतो की त्यामुळे अपंगत्वही येऊ शकतं. त्याच्यामुळे तुमच्या बाळाला ग्राईप वॉटर देऊ नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.